जय भीम भावानो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावानो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावानो, आज आपण नवीन इंटरेस्टिंग एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे अलाइट मोशनमध्ये आपला प्रोजेक्ट जो आहे ना तो इम्पोर्ट होत नाही. तर तो सर्वांना भावानो प्रॉब्लेम येत आहे. तर त्याच्यावरती भावानो मी सोल्युशन घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. कारण भावानो, तुम्हाला याच्यात जे मी सांगणार आहे त्याच्यात आपल्याला सेटिंग ऑन करायचे आहेत, जेणेकरून आपले सर्व प्रोजेक्ट जे आहेत ना ते अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट होऊन जातील. तर भावांनो, सर्वांना हा प्रॉब्लेम येत आहे. तर अलाइट मोशनच्या भावांनो काही लिंक सारख्याच नाहीत, सगळ्या वेगळे वेगळे आहेत. तर काही alightmotion.com आहेत, तर काही creative.com आहेत. तर भावांनो, असे जे लिंक आहेत ते अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट होत नाहीत. तर भावांनो, तुम्ही बघू शकता की ही मी लिंक एक डाउनलोड केलेली होती. तर भावांनो, हा प्रॉब्लेम येत आहे. हा प्रॉब्लेम सर्व अलाइट मोशनला येत आहे. तर असे भावांनो, मी एक अलाइट मोशन घेऊन आलेलो आहे. हे प्रोजेक्ट तुम्हाला अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट होऊन येईल. तर भावांनो, काही यूट्यूबर काय करतात की अलाइट मोशनची लिंक, प्रोजेक्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतात. तर ते काहीच्या अलाइट मोशनमध्ये येते, काहीच्या अलाइट मोशनमध्ये येत नाही. तर भावांनो, मी जे आहे ते तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन बघू शकता की मी प्रत्येक प्रोजेक्टची XML फाईल देत असतो. कारण भावांनो, सर्व एडिटरला, सर्व यूट्यूबरला सोपे जावे त्याच्यासाठी भावांनो मी XML फाईल देतो. तुम्ही कुठल्याही माझा व्हिडिओचा XML तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन डाउनलोड करू शकता. सर्व मी XML देत असतो. पण भावांनो, काही जणाला असा प्रॉब्लेम येते, त्याच्यासाठी मी आज ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर भावांनो पाहू शकता, शेअर ऑप्शनवरती आल्यानंतर व्हॉट्सअप येतोय. व्हॉट्सअपवरती गेलं तर भावांनो बघू शकता, तुम्हाला आपल्या नंबरला सेंड करू शकता. आणि पुन्हा याच्यावरती क्लिक करा, ओपन लिंक करा. ओपन लिंक केल्यानंतर पुन्हा हाच प्रॉब्लेम येत आहे. तर भावांनो, याच्यासाठी एक सोल्युशन आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, हे जे भावांनो अलाइट मोशन आहे, हे अलाइट मोशन तुम्हाला अनइन्स्टॉल करून, मी टेलिग्रामवरती एक न्यू अपडेट व्हर्जनची अलाइट मोशन दिलेले ते डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे. तर सिम्पली याच्यावरती क्लिक करायचे, लॉंग प्रेस करायचे, ॲप इन्फॉर्मेशनवरती जायचे. ॲप इन्फॉर्मेशनवरती क्लिक केल्यानंतर क्लिअर कॅचे करायचं आहे आणि क्लिअर डाटासुद्धा करायचा आहे आणि अनइन्स्टॉल याच्यावरती क्लिक करून घ्यायचे. आता भावांनो, अलाइट मोशन अनइन्स्टॉल झालेलं आहे. तर मी तुम्हाला टेलिग्रामवरती न्यू व्हर्जनचे अलाइट मोशन दिलेले आहे, तर ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. डाउनलोड केले असेल तर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये यायचे, ॲपवरती क्लिक करायचे. ॲपवरती क्लिक केल्यानंतर भावांनो, तुम्हाला मी व्हर्जन 2.79 हे व्हर्जन दिलेलं आहे. याच्यावरती क्लिक करा आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. भावांनो, आता हे अलाइट मोशन इन्स्टॉल झाल्यानंतर तो जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला प्रॉब्लेम बघायला मिळणार नाही, कारण तो प्रॉब्लेम आपला आता सॉल्व झालेला असेल. तर भावांनो, हे अलाइट मोशन जे आहे ते अलाइट मोशनमध्ये alightmotion.com, creative.com, link.com, तर हे जेवढे प्रोजेक्ट आहेत ना भावांनो, तेवढे प्रोजेक्ट या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट होतात. तर भावांनो, आता हे अलाइट मोशन आपण ओपन केलेलं आहे. ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचे, आपण जो प्रोजेक्ट इम्पोर्ट करणार होतो ना, तुम्ही कुठल्याही यूट्यूबरचा प्रोजेक्ट असो किंवा माझाही प्रोजेक्ट असो किंवा तुमचा वैयक्तिक स्वतः केलेला असेल प्रोजेक्ट, तो इम्पोर्ट यात होऊन जाईल. तर भावांनो, तुम्ही बघू शकता, व्हॉट्सअपवरती यायचं. आपल्या व्हॉट्सअपवरती आल्यानंतर आता याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय प्रोजेक्ट, इम्पोर्ट प्रोजेक्ट. तर भावांनो, तुमच्या समोर बघू शकता, लाईव्ह तुम्हाला प्रूफ मी दिलेला आहे. हे अलाइट मोशन भावांनो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेलं आहे. न्यू व्हर्जनचे न्यू अपडेट अलाइट मोशन आहे. तुम्ही भावांनो हे अलाइट मोशन डाउनलोड करून घ्यायचे आणि आपले जेवढे काही प्रोजेक्ट असतील तेवढे प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर भावांनो इम्पोर्टिंग होत आहे आणि पुन्हा ओकेवरती क्लिक करायचे. नेक्स्टवरती क्लिक करून कंटिन्यू टू टाईमलाईनवरती क्लिक करून घ्यायचे आणि ओके करायचे. आणि मटेरियल आहे ते आपले फाईल मॅनेजर ॲक्सेस करून घ्यायचं आहे. तर भावांनो, पाहू शकता, आपले सर्व जेवढे काही तुमचे प्रोजेक्टचे लिंक असतात तेवढे प्रोजेक्ट तुम्ही भावांनो यात इम्पोर्ट करू शकता. पुन्हा तुम्हाला भावांनो बघायचं असेल तर पुन्हा तुम्हाला अजून एक दुसरा प्रोजेक्ट मी इम्पोर्ट करून दाखवतो. याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट केल्यानंतर भावांनो पाहू शकता, अजून एक प्रोजेक्ट आपला इम्पोर्ट होत आहे. नेक्स्टवरती क्लिक करा. कंटिन्यू टू टाईमलाईनवरती क्लिक करून घ्यायचे. तर भावांनो पाहू शकता, असे आपले प्रोजेक्ट जे आहेत ना ते प्रोजेक्ट सर्व ह्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट होतात. क्रिएटिव्ह असो, पेज.com असो किंवा alightmotion.com असो किंवा .link असो किंवा
creative.com असो. तर भावनो सर्व आपले प्रोजेक्ट जे आहेत ना ते अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट होतात. तर भावनो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेलच. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजलेच असेल की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का नाही ते. जर भावनो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि भावनो नसेल सॉल्व्ह होत तर नाही म्हणून टाईप करा. त्याच्यावरती भावनो अजून आपण ट्युटोरियल घेऊन येत जाऊ. तर भावनो सर्व असे प्रोजेक्ट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करू शकता. भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.